सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा. तर मंडळी, आपण आहोत ठाण्यातील वर्तक नगर येथे, आणि या वर्तक नगर मधील या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. अगदी पार नटून थटून आलेल्या आहेत. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सुरुवात करूया अजिबात वेळ न घालवता आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. वाक्य असे, श्रुतीची पुत्री कृती. हा, श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य पटापटा पटापटा बोलायचंय. चला, कुठून सुरुवात करूया? तिथून करायची आहे. त्यांनी सांगितलं इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. हे वाक्य गात गात बोलायचंय. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. कुत्री 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 आलं, दोनदा कुत्री आला. हा, आता मी सांगतो तसं गायचं. रेडी, 1 2 3. अरे श्रुतीची पुत्री कृती, अरे श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. जवळजवळ भांगड्या केला. आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही, की श्रुतीची पुत्री कृती हे वाक्य बोलल्यानंतर असं करायचं. कसं करायचं? हे बघा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, हे असं करायचं. हा, श्रुतीची पुत्री कृती. तर आता हे जे वाक्य आहे, हा, हे लाजत लाजत बोलायचे तुम्ही. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री, श्रुतीची पुत्री कृती. असं पण लाजणंच असतं ना. हे असं, हे एवढं, हे एवढं स्त्रीने जे लाजणं असतं ना, ते बघितलं पाहिजे भाऊजींनी. तर त्या लाजण्याला अर्थ आहे की नाही. आमचं लाजणं असं आहे. हो. श्रुतीची पुत्री कृती. कृती. अहो. हा, आहो. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. असं येईल मला. चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचे. हा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री, श्रुतीची. आता हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचे. हा, रडत रडत. ओके. श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. पुत्री कृती. हे बघा, मी कसं रडते बघा. श्रुतीची पुत्री कृती. नथ पडली तुमची, एक नथ लावा. रडत रडत नथ लावा, रडत रडत नथ लावा. अरे या हसतातच आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम
उत्तम सादरीकरण केलेल्या त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. क्या बात आहे, अभिनंदन अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन, व्हेरी गुड. त्या ताईंना द्या. आणि ज्या दुसऱ्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, व्हेरी गुड. या ताईंना द्या. बापाने विचारलं नवऱ्याला, जावई बापू पोरीला सांभाळा हा. बापाने विचारलं नवऱ्याला, जावई बापू पोरीला सांभाळा हा. पण आईने हे सांगितलं लेकीला, पोरी सगळं ठीक आहे पण आधी सासर सांभाळ. पोरी सगळं ठीक आहे पण आधी सासर सांभाळ. कारण बापाला माहीत होतं बायकोला कसं सांभाळायचं आणि आईला माहीत होतं घर कसं सांभाळायचं. आईला माहीत होतं घर कसं सांभाळायचं. माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणीनं हा उजाळा तर निघणारच. आणि त्यासाठी या माहेरच्या आठवणींबद्दल गप्पा मारण्यासाठी आपण जाणार आहोत प्रत्येक ताईकडे. माझं नाव सौ अनिता अप्पाजी मुळे. आणि ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 36 वर्ष झाली. काय आठवण सांगाल आई बाबांची? आठवण आई वडील म्हणजे वडील जाऊन आता 12 वर्ष झाले. मुळातच मी पहिल्यापासून माझ्या आजीकडे राहिलेली आहे. 5 वर्षाची झाले आणि आईला सांगितलं मला आजीकडे शिकायला राहायचं. कारण आमचं ते गाव खेडेगाव होतं, शिक्षणाचं तेवढं वातावरण नव्हतं. त्यामुळे स्वतःहून मी तिकडे जायला त्यावेळी तयार झाले. आई पण तयार झाली. पेणला आजी राहत होती. मग त्यावेळी जेव्हा पहिल्यांदा मला आई सोडून निघाली तिथे ठेवून मला, त्यावेळी मी पेण स्टँडला गेल्यानंतर गाडीमध्ये चढून बसलो गाडी सुटेपर्यंत म्हणून. आणि तिथेच मी झोपून राहिले मुद्दामून. का तर आई सोडून चालली आहे याचं वाईट वाटत होतं. बराच वेळ म्हणजे आजीने मला उठवलं पण मी काय उठले नाही, तशीच नाटक करून झोपून राहिले. अगदी शेवटी आजीचा नाईलाज झाला. ती पनवेलपर्यंत माझ्या आईला सोडायला आली आणि मग मात्र तिने मला उचललं आणि पुन्हा पेणच्या गाडीत बसून पेणला परत आणलं. पण कधी आईबाबांना कधी म्हणजे त्यांच्याकडे असताना किंवा कधी असे सांगू शकलं नाहीत किंवा त्यांच्याशी कधी बोलू शकलं नाहीत ते असताना सुद्धा आज तुम्हाला या माध्यमातून आईबाबांना काय सांगावं असं वाटतं? आई आहे माझी अजून. फक्त एकच वाईट वाटलं की मी आजीकडे राहिले तर आजीचं घर जवळजवळ 10-12 वर्षांनी मी सोडलं आणि माहेरी आले. लगेच लग्नही झालं. पण जे आपलेपणानं जे भांडण असतं हक्कासाठी, मग ते भावांच्या याच्यात असेल काहीही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की आपल्याला हे हवं आहे ते हवं आहे, पण मी कधीच मागितलं नाही. कारण मी राहिले कायम आजीकडे. त्यामुळे तिथे असं काही मागायचं नाही, बोलायचं नाही, ही एक सवय लागून गेली. त्यामुळे आत्ताही काही मला हवं असेल तर मी मागू शकत नाही. आणि मलाच वाटतं असं की आपण असं का करतो, का नाही हक्काने मागत आपण. नाही जमत, जाऊ दे, नाही मला नाही मिळालं ठीक आहे असं म्हणून प्रत्येक गोष्ट मी सोडून देत आलेली आतापर्यंत. हाच एक मला त्रास झाला की नाही धड या घरची नाही धड त्या घरची नाही असं झालं मला. की आईकडच्या इथे पण मी हक्काने मागू नाही शकले, आणखीन आजीकडे पण नाही. स्वभाव बनून गेला माझा. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव आरोही शशिकांत ठोकरूल. काय माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? माहेरची आठवण म्हणजे पहिले मी म्हणजे जेव्हा लहान होते ना त्यावेळेस माझे वडील वारले. तर त्यावेळेस वडिलांची म्हणजे कमी खूप भासवते मला. म्हणजे की मी एकटीच होते. तर वडील गेल्यानंतर माझ्या आईने खूप म्हणजे गरिबीत सांभाळ केलं माझं. तर त्याच्यानंतर खूप म्हणजे कोणाची साथ नव्हती आम्हाला त्यावेळेस. मग ती 100-200 रुपये कमवून कुठे ना कुठे असं, पण मला कधी असं जाणवून दिलं नाही की तुझे वडील गेलेत. कधी मला तिने नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत मला द्यायचं नाही आहे हे कधी ती बोललीच नाही मला तिने. जेव्हा तुमचा लग्नाचा दिवस होता तेव्हा आदल्या दिवशी रात्री माहेरी काय आईबरोबर बोलणं झालं? मी लग्नाचा दिवस होता म्हणजे मी पळून जाऊन लग्न केलं खरं तर. त्या आईच्या मनाविरुद्ध डिसिजन निर्णय मुळात घेणं. त्यांचं कसं होतं की तू दुसऱ्या जातीचं का करतेस,
असं म्हणजे त्यांचं मत होतं. तर त्यामुळे मी मग मला नाहीच देणार होते ते लोक, नाहीच असं करायचं असं बोलत होते. मग त्यामुळे मी पण काय करू शकत नव्हते ना. मग त्यामुळे मी पळून जाऊन लग्न केलं, असं झालं. पण लग्न केल्यानंतर मग माझ्या आत्याने वगैरे समजावलं माझ्या आईला की असं साहेब एकटी मुलगी. हो, आता सगळे चांगले असतात पण हां हो, आई वगैरे येऊन जाऊन असते माझ्याकडे. हां, मी एकटीच आहे मुलगी, मग त्यामुळे ती कसं सगळ्यांनी समजावलं तिला. मग त्यानंतर ती येऊन जाऊन पण मग असते. ह्या सगळ्या ह्याच्यात कधी आईशी तुम्ही बोलावं असं वाटलं पण कधी बोलू शकलं नाही किंवा कधी सांगू शकलं नाही, तर या माध्यमातून काय तुम्हाला आईला सांगायचं? आईला एवढंच सांगेन की म्हणजे मी बाकी पहिले काहीच चुका केल्या नव्हत्या, काही करणार पण नव्हते. पण त्यानंतर मी ही एक चूक केली की मी पळून जाऊन लग्न केलं. माझ्या आईला, माझ्या फॅमिलीला कोणालाच सांगितलं नाही. खूप इच्छा होती माझ्या मावशीची, माझ्या काकांची माझं कन्यादान करायची इच्छा होती. कारण मावशीला माझ्या 2 मुलगेच होते. तर त्यामुळे त्यांची इच्छा होती की माझं कन्यादान करायचं. पण मी त्यांची इच्छा पूर्ण नाही केली. त्यामुळे मावशीला, काकांना, सगळ्या फॅमिलीला आणि मुळात माझ्या आईला मी सॉरी बोलते की मी काय चूक केली त्याबद्दल मला माफ करा. छान वाटलं, तुम्ही छान व्यक्त झालात, बोललात. ताई तुम्ही बसू शकता. माहेच्या आठवणीनंतर सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या धमाकेदार खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, व्हेरी गुड. कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. यात काय केलं नाही, आता इथे करूया. इथे हा, व्हेरी गुड. हा, मस्त. हे बघा इथे या कॅमेरात. नाही नाचणार नाही, नाचावं लागेल, नाचावं लागेल. ओहो, हा, पटकन पटकन बसून घ्या, पटकन बसून घ्या, पटकन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, या लवकर लवकर लवकर. हा, बसून घ्या पटकन. इकडे 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 इकडे. एक लवकर इथे या साईडला. इथे 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 एक 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 या साईडला. हा, ताई बघा ना, मी बोलतो असं बोलायचं. हा हा, म्युझिक प्लीज. म्युझिक आहे प्लीज. एवढं म्युझिक खेळायचं. प्लीज. म्युझिक प्लीज. नाही हे माझं वाक्य. म्युझिक प्लीज. मेरी बायको दूसरी पोरगी मैं देखूं काय को, मेरी है तस्वीर व्हेरी गुड, मस्त. हा, फोटो पे काय को नको येतो मी तुमच्याकडे नंतर येतो. काय ग सखू, काय ग सखू, काय ग सखू, ओहो, काय ग सखू, 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 काय ग सखू. ओहो. हा, पटकन बसून घ्या, पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा 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 हा. आता मी बोलतो तसं बोलायचं. अरे 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 3च खुर्च्यामध्ये आहेत 3च खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. कुठली तरी पटकवते खुर्ची. पण त्यासाठी पण त्यासाठी ए म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. शिमल्याचं इमल्याहून ही भारी आहे घरट जाऊ महिनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर. गेली खुर्ची, आता पुन्हा एवढं यायचंय. गेली मागे. आमच्या फांदीवर नाचायचंय नाचायचंय. या ताई बघा, आणि सांगितल्याप्रमाणे
ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलं त्यांना सुद्धा आम्ही बक्षीस देणार आहोत. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये जी ताई विजेती झालेली आहे त्यांना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीतर्फे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वा क्या बात आहे. म्हणजे सगळ्या ताया अगदी ज्या काय अगदी खेळतायत, मस्त बागडतायत आणि अगदी हक्काने इथे माझ्याकडे हट्ट सुद्धा करतायत आणि छान खेळतायत. खूप छान वाटतं ताई तुम्हा सगळ्यांकडे बघून. या भावाला खरंच खूप आनंद होतो की एक स्वतःसाठी तुम्ही हक्काचा वेळ काढून इथे आलेला आहात. पण ताई कसं होतं, हा जो काय आनंद आहे तो आनंद उपभोगत असताना, ही सगळी मजा मस्ती करताना एक अबोला आपल्यामध्ये असतो आणि जाता जाता मला असं वाटतं ना की हा अबोला एक भाऊ म्हणून मी नक्कीच करायला पाहिजे. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे, तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री मोहिते. जयश्री ताई, कोणाबरोबर अबोला आहे माझ्या छोट्या नंदेबरोबर. आणि किती वर्षाचा आहे हा अबोला? झाले जवळजवळ 10-12 वर्ष झाले. तिला लहानपणापासून मी तिला सांभाळलेलं आहे एकदम. जे तिचं कन्यादानसुद्धा आम्ही दोघा नवरा बायकोनी केलं होतं. भाऊ आणि भाऊजाई म्हणून मोठी भाऊजाई आहे मी तिची. ती डोंबिवलीलाच राहते. सुषमा नाव आहे तिचं. ठाण्यामध्येच तिला दिलेली होती कारण जेणेकरून माझी मुलगी माझ्याजवळ असावी असं म्हणून मी तिला मुलगी समान मानलं. पण काही कालांतराने तिच्यामध्ये आणि कुटुंबामध्ये काय गैरसमज झाला ते काही तिलाही मला सांगितलेलं नाही सासरच्या मंडळीमध्ये. आणि आताही माझ्या स्वतःच्या मुलीचं लग्न आता 12 डिसेंबरला झालं. माझ्या दिराने तिला इन्व्हिटेशन पाठवलं, फोन केला तर तिने दिराला सांगितलं की माझ्या घरी येऊन पत्रिका द्या, मी येऊ शकत नाही. आणि मी मोठी भाऊजाई आहे, आईप्रमाणे तिला म्हणजे मुलीप्रमाणे तिला सांभाळलं. आज आई म्हणून मी तिला अजून माझी मुलगी म्हणूनच तिला समजते. पण तिने नाही मांडलं मला. मग मी म्हटलं नाही, हे माझ्याशी बोलणं हिने टाकलेलं आहे. पण मला आत्ता असं वाटत होतं की लग्नाला दिराने माझ्या फोन केला आहे तर ती येईल. मी त्या गडबडीमध्ये शाळेच्या आणि ह्या सर्व गडबडीमध्ये मी तिच्याशी फोन करायचं विसरले. पण बाळा, मला असं वाटतं की तू माझी मुलगी आहेस. जशी हे आता माझी प्रीती मुलगी होती तशीच तूही माझी मुलगी आहेस. तर कुठे जिथे असेल तिथे सुखी राहा. पण एक वहिनी म्हणून नाही तर एक आई म्हणून तू माझ्या घरी येशील अशी माझी खूप अपेक्षा आहे. आणि तिने यावं असं मला वाटतं. पण ती नाही येते. काही तिच्या मनामध्ये अडी आहे, कल्पना नाही आहे. तिने ती अडी दूर करावी आणि माझ्यापर्यंत यावं. कारण आम्ही तिला सुषमा म्हणत नाही, आमची एक लाडकी बाय म्हणून आम्ही तिला लहानपणापासून आवाज द्यायचो. आज समजा त्या ताई समोर असतील, काय त्यांना सांगावं असं वाटतं, तुम्ही काय सांगाल त्यांना? मी एवढंच म्हणेन बाळा की तू ज्या ठिकाणी मी तुला दिलेली आहे तिथे तू सुखी राहा, आनंदी राहा. तुझा संसार चांगला सुखाचा राहू दे. फक्त एवढीच एक कर की कधीतरी तुला असं आठवण येईल की माझी ही आई होती, की माझी वहिनी नाही पण माझी आई होती, तर तिने यावं आणि माझ्याकडे मन मोकळं करावं. तिने जे काही तुझ्या मनामध्ये अडी आहेत त्या सगळ्या दूर करावेत असं मला वाटतं. आणि आपलं पुन्हा एक पूर्ववत नातं चालू राहील असं मला अपेक्षा आहे. कारण माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तिची खूप कमतरता भासलेली आहे आणि माझ्या पुढच्या वेळेला माझ्या मुलाच्या लग्नात तिची कमतरता भासू नये अशीच माझी इच्छा आहे आणि तिने यावं. नक्कीच ताई. आणि तुम्ही अगदी मनापासून तुम्ही छान ही तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही माझ्याकडे बोलून दाखवलेत. तर मी सुद्धा तुमच्या वतीने ताईंशी मी बोलणार आहे की ताई अगदी मनापासून आणि कळकळीने तुम्हाला विनंती करतायत की तुम्ही या, तुम्ही फोन करा, तुम्ही बोला, जे काही गैरसमज असतील ते दूर करा. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की ताई तुम्ही फोन करा, ताईंना भेटायला या आणि अगदी आपुलकीने प्रेमाची अगदी घट्ट मिठी मारा आणि सगळे गैरसमज दूर करा. ताई आज मनापासून तुम्ही इथे व्यक्त झालात, अगदी खूप छान वाटते. पण मी तुला असंच पाठवणार नाही आहे, तर एक आपुलकीची आणि अगदी प्रेमाची भेट मी तुला देणार आहे. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ही तुळस माझ्याकडून तुला आणि त्या तुळशीकडे जेव्हा जेव्हा बघशील तेव्हा तेव्हा या भावाची आठवण नक्की काढायची. ताई तुम्ही बसू शकता. याच मनापासून व्यक्त झालीस, इथे अगदी माहेरी आल्यासारखं या भावाकडे ज्या हक्काने, ज्या आपुलकीने, ज्या प्रेमाने अगदी मनातली खंत बोलून दाखवलीस, खूप छान वाटते. तुला तुळस मिळाली, कसं वाटते आज तुम्ही मनापासून इथे व्यक्त झालीस? म्हणजे मला खरंच खूप आनंद वाटते की असा प्लॅटफॉर्म कुठेच मिळाला. मी कोणाजवळ ही खंत
माझी ओपन करणार होते आणि ते एक भावरूपी मला तुम्ही भेटलेलं आहात, त्यामुळे मी ही खंत माझी तुमच्याजवळ ओपन केलेली आहे. मला खूप बरं वाटतं आणि हे तुळशीचं प्रतीक जे मला मिळालं आहे खूप सुखदायी आणि आनंददायी आहे की हे तुळशीकडे बघून नक्कीच माझ्या भावाची आठवण इथे येणार आहे आणि नक्कीच माझी छोटी नणंद माझ्या परकडे येणार आहे आणि ज्यावेळेला मी दोघी एकत्र येतो नक्कीच तुमच्याकडे शेअर नक्की. आणि त्याचा फोटो काढायचा आहे नक्की, आणि आमच्या नक्की, 16 नक्की, सख्यांचा या नक्की, पेजवरती नक्की. तो अपलोड करायचा आहे. हां, आणि असं झालं की आम्हाला नक्की कळवा, ठीक आहे, कारण त्याचा आनंद आम्हाला वेगळाच असेल. आणि याला जतन करून नक्कीच नक्की, ठेवेन नक्कीच. कायमस्वरूपी नक्की. आठवण आणि आता हे जे हास्य आहे ना, हे असंच आयुष्यभर असू दे, एकदा छानसं आयुष्य आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिसू दे. हो हो, क्या बात आहे, व्हेरी गुड. एक छानसं स्माईल, अजून छान. हां, अरे बापरे, क्या बात आहे. काही तुम्ही बसू शकता. आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेवाशनींच्या हक्काचा सोहळा.